गाईज मी आज व्लॉगिंग करतो इकडनं. तर तुम्ही बघू शकता काल आमच्याकडे होतं तुळशीचं लग्न. तर आम्ही कलर बिलर काढलेलो. तर तुम्हाला आज मी आमच्या घराचं होम टूर देणार आहोत किंवा अंगणाचं पण. तर हे आहे झाड एका फुलाचं, बघू शकता. किंवा हे आमचं बाकडं, आम्ही ते ज्याच्यावर बसतो. तर हे आमचं झाड आहे एक फणसाचं. आम्ही या झाडाचे फणस विकतो. तर गाईज आता हे बघा, हा सरडा दिसतोय तुम्हाला, हा खूप विषारी सरडा आहे, बघू शकता तुम्ही पळाला. तर गाईज या फणसाच्या या झाडाचे फणस आम्ही एक फणस फक्त आणि फक्त 50 रुपये विकतो. खूप मोठे असतात फणस. गाईज हे आहे शोचं झाड. हे शोचं झाड आहे, शोसाठी लावतात. आणि हे आहे नारळाचं झाड, अजून छोटं आहे. हे बघू शकता तुम्ही, त्याची छोटी पिल्लं पण आहेत. हे बघा तुम्ही, हे छोटंसं झाड आहे, कढीपत्त्याचं आहे. हे खायच्या पानांचं, हे अजून वेल जगायचं आहे, थोडंसं जगलं आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता आमच्या घराचे कोंबड्या, आणि यांचा रक्षक दाखवतो तुम्हाला. हा बघा, तर गाईस अनेक झाडं अशी तुम्हाला कोकणात दिसून येतात. हा कोकण खूप बघायला गेलं तर सुंदर आहे. तुम्हाला आज आम्ही नवीन एक गोष्ट दाखवतो. या बघा, मिरच्या बघू शकता तुम्ही. थांबा, मिरच्या आहेत. ही पूर्ण मिरच्याचं झाड आहे. तुम्हाला बघाल तिकडे मिरची दिसेल बघायला गेलं तर. आणि मेन चीज, आमच्याकडे मिरीची पण वेल आहे. बघा मिरी कशी आहे बघा, एकदम सुंदर. आणि आमच्याकडे अळू पण आहे. अळूचे आम्ही फतफत किंवा अळूचे वडे पण करतो. आणि इकडे फुलं आहेत, म्हणजे फुलाचं झाड आहे पण मला फुलं नाही धरलेत. तुम्ही हे बघा, हे तुळशीचं झाड. याची अशी तुळशी काढायची, एक साफ करायची, चांगली साफ करायचं आणि खायचं. खूप छान लागते, चविष्ट पण असते, सेहतसाठी खूप चांगली असते. हा बघा, झाड आहे फुलाचं, पांढऱ्या फुलाचं, गावठी जात आहे. बघू शकता फुल. तर आहे जास्वंदीचं झाड, 2 फुलं पण लागलेली आहेत. तर हे तुम्हाला दिसतंय वर काळं काळं, हे झाड दिसतंय. हे एक काडा बनवतात ना, जेव्हा तुम्हाला
खोकला लागेल, सर्दी असेल, तुमची सर्दी जात नसेल तर तुम्ही रुई कॉलनी, कलमट, गावडेवाडी, कणकवली येथे तुम्ही येऊ शकता घेण्यासाठी. आणि हे आहे पेरूचं झाड. तर गाईज आता आम्ही तुम्हाला चिकूचं झाड दाखवणार आहे. फुलाला मी जरा इकडे ठेवतो, जाऊया आपण फुलाकडे. तर हा कवळा वेल आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला याचं फळ दाखवू का मी तुम्हाला फळ दाखवायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तरच मी तुम्हाला दाखवणार. आधी सबस्क्राईब करा मग मी दाखवणार. बघा, बघू शकता एकदम कवळा आहे. मी तोडणार नाही पण तुम्हाला दाखवतो. तुम्हाला याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. अशी अनेक प्रकारची आहेत, जसे की हे आमच्याकडे आहे काजूचं झाड. हे बघ, पूर्ण काजूचं झाड आहे. पूर्णचं पूर्ण ह्याला पूर्ण झाडाला काजू लागतात. आणि हे आहे आंब्याचं. या आंब्याच्या झाडाला 10 नाही तर 15 आंबे लागतात आणि अर्धे पोपट येऊन खाऊन जातात. हे पण आहे आंब्याचं. ह्याला भरपूर लागतात, हे चांगले असतात, चविष्ट असतात एकदम. आणि अशी छोटी मोठी झाडं आमच्याकडे. आणि मेन तुम्हाला आमची शेती दाखवतो, थांबा गाईस. तर गाईज इकडे आहे, याच्या आतमध्ये आहे आमचा खरोखरचा माल. मला याच्या आतमधलं काय दिसत नाही पण मी कॅमेरा आतमध्ये टाकतो. ह्याच्या आतमध्ये एक काकडीचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, मिरचीचं झाड आहे, पुन्हा अडुळसाचं झाड आहे, पपईचं झाड आहे, पुन्हा अनेक झाडं आहेत. पुढे आमचं छोटंसं ग्राउंड, तिकडे बसून आम्ही फटाके फोडतो. किंवा इकडे हे कुत्र्यांचा इलाका, इकडे कुत्री झोपतात. किंवा इकडे तुम्हाला काठी दिसून येतील, कार्ट, जे आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्नान करून कार्ट फोडतो. तर गाईज तुम्हाला असं सुंदरता बघण्यासाठी आमच्याकडे यावं लागेल. रुई कॉलनी, कलमट, गावडेवाडी, कणकवली येथे. तर गाईज तुम्हाला सुंदरता बघायची असेल तर तुम्ही येऊ शकता. तर गाईज बाय बाय. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.